टम्म फुगणारी अगदी मऊ लुसलुशीत अशी मुगाच्या डाळीची पुरणपोळी बनवलेली आहे. आता धोंडा महिना म्हणजेच अधिक मास चालू आहे, तर आपण पाहुण्यांना घरी जेवायला बोलवतो. त्यावेळेस आपण अशा पद्धतीने अगदी मऊ लुसलुशीत होणारी मुगाच्या डाळीची पुरणपोळी बनवू शकतो. काय होतं ना, कधी कधी हरभऱ्याची म्हणजेच चणा डाळीची पुरणपोळी खायला जड जाते, अपचन होतं. त्यामुळे अगदी पचायला हलकी फुलकी अशी मुगाच्या डाळीची पुरणपोळी कशी बनवायची, त्यासाठी इथे मी व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता बनवूया अगदी टम्म फुगणारी आणि मऊ लुसलुशीत अशी मुगाच्या डाळीची पुरणपोळी. इथे मी बरोबर या वाटीने पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे. या वाटीने बरोबर 2 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. आता ही डाळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला डाळ शिजण्यासाठी पाणी ओतायचं आहे. इथे मी पाणी ओतत आहे. हरभऱ्याच्या डाळीपेक्षा मुगाची डाळ शिजण्यासाठी थोडंसं जास्त पाणी लागतं, कारण ही डाळ पाणी शोषून घेते. आता आपण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि डाळीच्या वरती बरोबर आपल्या बोटाचं 1 कांड असताना एवढं पाणी ठेवलेलं आहे. इथे मी येळवणीची म्हणजेच कटाची आमटी बनवणार नाही, त्यासाठी इथे मी एवढं पाणी वापरलेलं आहे. तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल ना, तर थोडंसं आणखी जास्त पाणी ओतू शकता. त्यानंतर पाव चमचा इथे मी हळद टाकलेली आहे आणि अर्धी पळी तेल ओतलेलं आहे. हळद टाकल्यामुळे काय होतं, पुरणाला अगदी छान असा कलर येतो आणि तेल टाकल्यामुळे आपली डाळ अगदी मऊसूत शिजली जाते. हळद टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, नाही टाकली तरीही चालते. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि इकडे मी गॅस पेटवून अगदी फुल गॅस ठेवलेला आहे. फुल गॅसवरती आपल्याला या कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या आहेत. 3 शिट्ट्यामध्ये ही डाळ अगदी मऊसूत शिजली जाते. अगदी आपल्याला जास्त गाळही करायची नाही. मुगाची डाळ शिजत आहे तोपर्यंत आपल्याला पुरणाची पोळी बनवण्यासाठी कणिक मळून घ्यायची आहे. आज जी पुरणपोळी बनवणार आहे ना, त्यासाठी मी मैदा अजिबात वापरणार नाही. गव्हाच्या पिठापासूनच इथे मी पुरणाची पोळी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी सेम वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. बरोबर 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. त्यानंतर इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे. याने पुरणाच्या पोळीला अगदी छान कलर येतो. हळद टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठही टाकत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे कोरडे जिन्नस अगोदर व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. मीठ आणि हळद या पिठामध्ये एकसारखं मिक्स झालं पाहिजे, नाहीतर एका ठिकाणी जास्त हळद किंवा जास्त मीठ होऊ शकतं. त्यासाठी असे कोरडे जिन्नस आपण अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडंसं पाणी ओतून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर ही पुरणाची पोळी बनवण्यासाठी आपल्याला अगदी जास्त घट्ट कणिक मळायची नाही. थोडीशी पातळ आणि मऊ अशी कणिक मळून घ्यायची आहे. तरी बघा, इथे मी थोडंसं पाणी घालून अगदी छान अशी कणिक मळून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या कणकेवरून थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पूर्ण कणकेला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे. असं तेल लावल्यामुळे काय होतं, एकतर आपण ही कणिक भिजण्यासाठी भरपूर वेळ ठेवतो ना, तर त्यावेळेस काय होतं, या कणकेवरती कोटिंग येतं किंवा ही कणिक वरून अशी वाळली जाते, सुकली जाते. असं तेल लावल्यामुळे कणकेला वरून कोटिंग येत नाही आणि आपली कणिक ही व्यवस्थित एकसारखी भिजली जाते. व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर आता आपल्याला ही कणिक अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनिटे व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे. त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि इकडे बघा, कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली डाळ ही अगदी मऊसूत शिजलेली आहे. आणि याच्यामध्ये बघा, पाणी मी अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये घातलेलं होतं, कारण मी येळवणीची म्हणजेच कटाची आमटी बनवणार नाही. त्यासाठी इथे मी त्याच मापात पाणी घातलेलं होतं आणि याच्यामध्ये पाणीही शिल्लक नाही. जर डाळीमध्ये पाणी शिल्लक राहिलं ना, तर तुम्ही काय करायचं आहे, ही डाळ
चाळणीवरती काढून पाणी त्यातलं गाळून घ्यायचं आहे. आता मी ही डाळ व्यवस्थित अशी मॅश करून घेत आहे. आणि इथे बघा, आपण जर अशी ही डाळ व्यवस्थित मॅश करून घेतली ना, आपलं पुरण 5 मिनिटामध्ये तयार होतं. आणि ही डाळ ही अगदी परफेक्ट शिजलेली आहे आणि थोडीशी गरमही आहे, त्यामुळे ही डाळ अगदी सहज अशी वाटली जात आहे किंवा मॅश होत आहे. अशा पद्धतीने इथे बघा, व्यवस्थित अशी ही डाळ मॅश करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये गूळही टाकायचा आहे. आता मी कुकर गॅसवरती ठेवलेला आहे. ज्या वाटीने इथे मी डाळ शिजायला घातली होती ना, त्याच वाटीने बरोबर 1.5 वाटी इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे. गूळ ही अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून अगदी पटकन असा यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो. गॅसची फ्लेम इथे मी कमीच ठेवलेली आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला असं सतत हलवत राहायचं आहे. म्हणजे काय होतं, गूळ व्यवस्थित विरघळून मिक्स होतो. जसजसा गूळ या मिश्रणामध्ये म्हणजेच डाळीमध्ये मिक्स होतो ना, तसं हे मिश्रण आहे ना, ते थोडंसं पातळ व्हायला सुरुवात होते. तर बघा, थोड्या वेळानंतर हे जे मिश्रण आहे ना, थोडंसं पातळ झालेलं आहे. पण इथे आपल्याला घाबरायची गरज नाही. आपल्याला मध्यम गॅस करायचा आहे आणि मध्यम गॅसवरती हे मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे बघा, थोड्या वेळानंतर हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे. आणि इथे मी ज्यावेळेस हलवत आहे ना, त्यावेळेस मला हे हलवण्यासाठीही जड जात आहे. तर बघा, अशा पद्धतीने हे आपण व्यवस्थित असं पुरण परतून घेतलेलं आहे आणि हे घट्टही झालेलं आहे. जास्तही घट्ट करायचं नाही, थोडीशी मध्यमच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि असं ज्यावेळेस आपण पुरण हलवतो ना, तर आपल्याला खूप जास्त जड जात आहे. इथे आपलं व्यवस्थित असं पुरण परतून झालेलं आहे. आणि इथे बघा, मी असं पळीवरती धरलं तरी पटकन असं खाली पडत नाही. आता या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि इथे मी काय केलेलं आहे, सुंठ, बडीशेप आणि वेलची एकत्र मध्ये बारीक करून घेतलेली आहे. साधारणतः 1 मोठा चमचा भरून घेतलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी हे टाकल्यामुळे काय होतं, याचा वास अगदी छान असा याच्यामध्ये मिक्स होतो. आणि इथे बघा, मस्त असं आपलं हे डाळ किंवा पुरण व्यवस्थित परतून झालेलं आहे. आणि आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे पुरणाच्या चाळणीमधून व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे. कारण तर याच्यामध्ये डाळ राहिलेली असते ना, तीही व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायची आहे. आपण सुरुवातीला डाळ तर मॅश करून घेतलेलीच आहे, तरी पण थोडीफार याच्यामध्ये डाळ राहिलेली असते, ती आपल्याला एकसारखी गाळून घ्यायची आहे. म्हणजे आपलं पुरण अगदी परफेक्ट तयार होतं. इथे पुरणाच्या चाळणीमध्ये ही डाळ टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं ग्लासने गाळून घेत आहे. तुमच्याकडे जर पुरणाची चाळण नसेल ना, तर काय करायचं आहे, हे जी डाळ आहे ना, ती पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर आपण ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकतो. इथे मी या पुरणाच्या चाळणीवरती व्यवस्थित गाळून घेत आहे आणि अगदी 5 मिनिटात हे पुरण तयार झालेलं आहे. हे आपलं अगदी छान असं पुरण तयार झालेलं आहे. आता हे पुरण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. गरम असताना जर पुरणपोळी लाटायला घेतली तर ती लाटतानाच फुटू शकते. आणि इथे बघा, अगदी छान असं आपलं पुरण तयार झालेलं आहे. जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही. थंड झाल्यानंतर इथे मी पुरणाचा एवढ्या आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे. जेवढ्या आकाराची आपण कणकेचा गोळा घेणार आहे ना, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, इथे कणिक ही आपली छान अशी भिजलेली आहे. आणि पुन्हा एकदा इथे मी कणिक मळून घेत आहे. ही कणिक पहिल्यापेक्षाही खूप जास्त मऊ झालेली आहे आणि कणकेचीही तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही. आता इकडे मी एका साईडला गव्हाचं पीठ चाळून घेणार आहे. तुम्ही हवं तर तांदळाचं पीठही घेऊ शकता. आणि इथे मी कणकेचाही गोळा काढून घेत आहे आणि उंडा बनवत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या पद्धतीने दोन्ही अंगठ्याच्या साहाय्याने हा उंडा बनवून घ्यायचा आहे. नेहमी आपण पुरणपोळीसाठी जसा उंडा बनवतो ना, त्याच पद्धतीने बनवायचा आहे. त्यानंतर तयार करून घेतलेला पुरणाचाही गोळा याच्यामध्ये टाकून अशा पद्धतीने व्यवस्थित असा हे जे पुरण आहे ना, ते या कणकेमध्ये भरून घ्यायचं आहे.
तर बघा, अगदी परफेक्ट प्रमाणासह आणि छोट्या छोट्या टिप्स देऊन इथे मी व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित अशी पुरणाची पोळी कशी बनवायची ते सांगत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, पुरण व्यवस्थित भरून घेतल्यानंतर हे असं आपल्याला थोडंसं हातावरतीच पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं असं पसरवून घेतल्यामुळे काय होतं, आपलं पुरण व्यवस्थित असं एकसारखं पसरलं जातं. इथे मी हातानेही थोडंसं पसरवून घेतलेलं आहे. उंडाही पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने एकसारखी आपल्याला ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. एका साईडला जास्त पातळ आणि एका साईडला जाड अशी ठेवायची नाही. अगदी सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची आहे आणि खूप जास्त पातळही करायची नाही. थोडीशी मध्यमच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, म्हणजे आपली ही पुरणपोळी अगदी टम्म फुगली जाते. आणि इथे बघू शकता, अगदी छान अशी इथे पुरणपोळी लाटली जात आहे. लाटतानाही अगदी छान अशी सरकत आहे आणि व्यवस्थित पुरणपोळी लाटून झालेली आहे. त्यानंतर इकडे मी अगोदरच गॅस व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावरती ही पुरणपोळी भाजून घेत आहे. सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि असे थोडेसे बबल्स आले की ही पोळी व्यवस्थित अशी मी उलटून घेतलेली आहे. त्यानंतर याच्यावरती भरपूर असं तूप लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर तेल लावायचं असेल तर तेलही लावू शकता आणि व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडनी तूप लावायचं आहे आणि व्यवस्थित भाजूनही घ्यायची आहे. मला तर ना पुरणाची पोळी म्हटलं की भरपूर असं तूप लावलेलंच आवडतं, त्यामुळे इथे मी तूप लावून घेत आहे. आणि इथे बघू शकता, आपली मुगाच्या डाळीची पुरणपोळी अगदी छान अशी टम्म फुगलेली आहे, अगदी परफेक्ट झालेली आहे. आणि इथे मी आता ही पुरणपोळी व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घेत आहे. आता हा लोखंडी तवा असल्यामुळे काय होतं, मध्येच बरोबर ही पुरणपोळी भाजली जाते. त्यामुळे इथे मी काय करणार आहे, व्यवस्थित अशी कडेनेही ही पुरणपोळी भाजून घेणार आहे. मी जेवढ्या पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या ना, तेवढ्या सर्व पुरणपोळ्या अगदी छान अशा टम्म फुगलेल्या होत्या, एकदम अशा मऊसूत झालेल्या आहेत. दोन्ही साईडने इथे बघा, अगदी छान अशी ही पुरणपोळी भाजून घेतलेली आहे आणि मस्त अशी आपली ही पुरणपोळी झालेली आहे. आता ही पुरणपोळी काढून घेते आणि राहिलेल्या ही सर्व पुरणपोळ्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. इथे बघा, आणखीन एक पुरणपोळी मी तुम्हाला भाजून दाखवत आहे. ही पुरणपोळी अगदी छान अशी टम्म फुगलेली आहे. जशी आपण हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी बनवतो ना, त्याच पद्धतीने अगदी छान अशी कडेपर्यंत टम्म फुगलेली आहे. कोणालाही वाटणार नाही की ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी आहे. अगदी हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी असते ना, त्याच पद्धतीने तयार झालेली आहे. आणि ज्यावेळेस आपण ही पुरणपोळी खातो ना, त्यावेळेस ही तुम्हाला जाणवणार नाही की ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी आहे. ते बघा, अगदी सर्व पुरणपोळ्या तयार करून झालेल्या आहेत. ही पुरणपोळी आपण गुळवणी बरोबर किंवा येळवणीची म्हणजेच कटाच्या आमटी बरोबर खाऊ शकता. हरभऱ्याच्या डाळीची तर पुरणपोळी नेहमी आपण बनवतच असतो, पण एकदा अशा पद्धतीने मुगाच्या डाळीची ही पुरणपोळी नक्की बनवून पहा, खूपच छान लागते. आणि ज्यांना हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी खाल्ल्यानंतर अपचन होते किंवा पचायला जड जाते, त्यांनी तर नक्कीच अशा पद्धतीने मुगाच्या डाळीची पुरणपोळी बनवून पहा. तुम्ही नेहमीच अशा पद्धतीने बनवाल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.